थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमके ते काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि ही पत्रकार परिषद त्यांनी तातडीची बोलावलेली आहे। काय घोषणा करणार, काय बोलणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी तातडीची पत्रकार परिषद बोलावलेली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहे। चेतन, आपण पाहतोय पत्रकार परिषद नियोजित नव्हती, तातडीने बोलवण्यात आलेली आहे, काय कारण आहेत या मागची? श्रद्धा, आपण पाहिलं असेल तर आज उद्धव ठाकरे हे सकाळपासून सेना भवन इथे आहेत। आज सकाळी पनवेलमधील भाजप आणि मनसेचे माजी नगरसेवक आहेत, त्यांचा पक्षप्रवेश होता आणि या पक्षप्रवेशानंतर 2 विभागीय बैठका देखील होत्या। एक मुंबईतील होती आणि दुसरी 2 जिल्हा लोकसभा मतदारसंघात एक बैठक होती। अशा 2 बैठका होत्या। या बैठकीनंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे। कोणत्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे बोलले हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण पहिल्या टप्प्यातील मतदान हे 19 तारखेला होतं। अवघे काही दिवसच शिल्लक आहेत, त्यामुळे सर्व बैठका आहेत, या बैठकांकडे महत्त्वपूर्ण पाहिलं जात आहे। त्याचबरोबर तो पक्षप्रवेश तो देखील महत्त्वाचा आहे, कारण आतापर्यंत आपण पाहिलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होणारी इनकमिंग ही भाजपकडून सगळ्यात जास्तची आहे। आज देखील भाजपच्या माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, त्यामुळे या प्रवेशानंतर पत्रकार परिषद घेणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे खरंच ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। त्याचबरोबर येणारे त्यांचे नियोजित दौरे बुलढाणा असेल, यवतमाळ, वाशिम असेल, हिंगोली असेल, या लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहे। 20 ते 24 असा त्यांचा हा दौरा असणार आहे। या दौऱ्यासंदर्भात देखील ते काही माहिती देणार आहेत। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्त्वाची असल्याचं पाहिलं जात आहे। सध्या नक्की चेतन, आता जी पत्रकार परिषद होते त्यावर लक्ष असेल, अपडेट घेत राहू। धन्यवाद चेतन।